मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सिल्वर ओकवर बैठक झाली। महाविकास आघाडीचे लोकसभा जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं असताना ही भेट झाली। आजच्या बैठकीत नेमके काय मुद्दे असतील त्यावर चर्चा झाली। वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यायचे, मात्र त्यांना कोणत्या जागा द्यायच्या याबाबतही चर्चा झाली। मुंबईत लोकसभेची एक जागा मिळावी यासाठी अजित पवार गटही आग्रही आहे। ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढावी अशी मागणी मुंबईतल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे केली। ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून समीर भुजबळ किंवा सिद्धार्थ कांबळे लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुंबईत राष्ट्रवादीची नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची बैठक झाली। त्यात नाशिकचा दिंडोरी मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची मागणी करण्यात आली। कांदा निर्यात बंदीमुळे दिंडोरीत भाजप विरोधी सूर आहे, त्यामुळे दिंडोरीतून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून यायला मदत होऊ शकते अशी भावना कार्यकर्त्यांनी मांडली। सांगली लोकसभेवरून कांग्रेस आणि ठाकरे गट अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्यात वाद होण्याची शक्यता आहे। सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसच लढवणार असल्याचा दावा विश्वजित कदमांनी झी 24 तासकडे केला। तर सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरे गटानेही दावा ठोकलाय। कोल्हापूरची जागा सोडण्याच्या बदल्यात सांगली लोकसभा जागा मिळवण्यासाठी ठाकरे गट आग्रही आहे। लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नसले तरी सुप्रिया सुळेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे। सुळे यांचे उमेदवार म्हणून नाव आणि चिन्ह असलेला प्रचार रथ आता बारामती लोकसभा मतदारसंघात फिरू लागले। तसंच प्रचाराचे ठिकठिकाणी बॅनरही लागलेत। याआधी सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअप स्टेटसद्वारे आपली उमेदवारी जाहीर केली होती। महाराष्ट्रात भाजपच्या लोकसभेच्या 48 नाही तर 50 ते 60 जागा निवडून येतील असा मिश्किल टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी लगावला। पुण्यातल्या वाघोलीमध्ये एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले। तर देशात मोदी हरणार बघत राहा असं त्यांनी मिश्किलपणे सांगितल्यानंतर एकच हशापी केला। लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या लातूर दौऱ्यावर आहेत। या जनसंवाद दौऱ्यात त्यांची पहिली सभा औसामध्ये होती। या सभेत धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची लोकसभेसाठी अधिकृत घोषणा होऊ शकते। पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव लातूरला येत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। शहा सकाळी 11:15 वाजता जिओ सेंटरच्या इंडियन ग्लोबल फोरमच्या कार्यक्रमात सहभागी होतील। दुपारी 2 वाजता जिओ सेंटरमधून ते दिल्लीसाठी रवाना होतील। शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात अशा महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांची आज बैठक होणार आहे। या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही बोलावण्यात आले। महाविकास आघाडी जागा वाटपासंबंधी अंतिम निर्णय या बैठकीत होऊ शकतो। या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या यादीवर चर्चा होणार आहे।